हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका छान फ्रेश अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा असणार आहे गुढीपाडवा ब्लॉग. तर आत्ता दुपारचे 4:30 वगैरे वाजले होते आणि हा गुढीपाडवाच्या आदल्या दिवशीचा क्लिप आहे ही. आणि बाहेर येऊन बघितल्यानंतर मी अगदीच पावसाळी असं वातावरण झालेलं, अगदीच आभाळ आलेलं होतं आणि वारासुद्धा सुटलेला होता. महाराष्ट्रात काही काही ठिकाणी पाऊसही झाला, पण आमच्या पुण्यामध्ये काही ठिकाणीच फक्त पाऊस झाला. तर म्हटलं चला गुढीपाडव्याची तयारी करूया. तर त्यासाठी मी गाठी बनवायला सुरुवात केली आणि मी अगदी मस्त इझी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते गाठी बनवण्याची. तर सगळ्यात पहिल्यांदा आप्पे पात्राला मी थोडंसं तूप लावून घेतलं, एक दोरा घेतला आणि तो मस्त वॉश करून घेतला आणि तो तेथे सेट करून ठेवला. त्यानंतर एका कढईमध्ये मी एक छोटी वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं. त्यानंतर ही साखर आपल्याला अगदी घट्टसर अशी एक तारेची पाक होईपर्यंत आपल्याला मस्त ती शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यात फक्त मी एखादा चमचाभर दूध घातलं, छान मिक्स केलं आणि त्यानंतर मी याच्यात अगदी 2 चिमूटभर सोडा घातला. जो आपण भजी वगैरे करताना यूज करतो तोच सोडा आहे हा. आणि अगदी 2 चिमूटभर असं सोडा घातल्यानंतर सगळं पुन्हा मिक्स केलं. आणि फ्लेवरसाठी मी याच्यात केशर वापरलेलं आहे. तुम्ही वेलचीची पूडही वापरू शकता, पण मी ऑलरेडी श्रीखंड हे वेलचीच्या पूडचंच घेणार आहे, त्यामुळे मी हे केशर फ्लेवरचं केलं. तर याच्यात मी केशर घातलं आणि त्यामुळे याला असा मस्त कलर पण आलेला आहे. आणि अगदीच मस्त असं घट्टसर बॅटर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कढईलाही असं मस्त स्टिक झालेलं आहे ते, की त्यानंतर पटकन आपलं जे सेटअप केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण असं सेट करून घ्यायचा तो पाक, कारण की हा पाक पटकन असा घट्ट होतो. आणि तुम्ही बघू शकता की कितपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे. आणि अगदीच काही सेकंदात 20-30 सेकंदातच हे थोडंसं घट्ट व्हायला लगेच स्टार्ट होतं. आणि 15-20 मिनटानंतर मी लगेच ती गाठी काढून घेतली आणि तूप लावल्यामुळे ती पटकन निघते, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आपली गुढीपाडव्याची गाठी ही तयार झालेली आहे. अगदी हायजेनिक आणि क्लीन अशी. तर मस्त मी बनवून घेतली आणि एका डब्यात मी ती ठेवून दिली दुसऱ्या दिवशीसाठी. त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर गेलेलो आणि बाहेर गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलेलो. तर तिथे एकदम सुंदर लेव्हेंडर कलरच्या फुलांचं एक झाड होतं आणि खूप सुंदर दिसत होतं ते. आणि ते बघताच बाजूला बघितलं तर तिथे कडुलिंबाचंही झाड होतं. तर म्हटलं आपल्याला उद्यासाठी कडुलिंबा पण लागेलच, म्हणून त्याचेही थोडंसं आम्ही पानं घेतल्यानंतर एकदा चेकही करून घेतले की खरंच कडुलिंबाची पानं आहेत की नाही. आणि मस्त कवळी अशी पानं आम्हाला मिळाली होती, कारण की ही पानं गुढीपाडव्याच्या दिवशी खायची असतात, ॲटलिस्ट 2-3 तरी. तर मग आम्ही तेही घेतलं आणि त्यानंतर आम्ही गुढीपाडव्याच्या सामानाची खरेदी करण्यासाठी पुढे निघालो. तर भरपूर बाजारात ठिकठिकाणी असे गुढीपाडव्याच्या सामानासाठी स्टॉल लागलेले तुम्ही बघू शकता. आणि आता आंब्याचाही सीझन येणार आहे, तर आत्तापासूनच आंब्याच्या हे स्टॉल मला 1-2 दिसले, पण आम्ही काही घेतले नाही. आणि काही गुढीपाडव्याचं सामान होतं ते आम्ही घेतलं. आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं, पाऊस तर पडला नाही, पण इतके छान ढगांचे कलर इतके सुंदर होते, खूपच छान. आणि त्यानंतर आम्ही इथे थिओब्रोमामध्ये चीजकेक घेण्यासाठी आलेलो. जास्ती काही नाही, फक्त एक जारच घेतला छोटा ब्लूबेरी चीजकेकचा. आणि त्यानंतर आम्ही इथे थोडंसं अजून काही आहे का बघितलं. इथे भरपूर साऱ्या काही गोष्टी होत्या, पण उद्याचा प्लॅन आणि आज संध्याकाळचा आमचा जेवायचा प्लॅन ठरलेला असल्यामुळे आम्ही फक्त एक जारच घेतला, जास्ती काही घेतलं नाही. आणि त्यानंतर आम्ही आलो चितळे बंधूच्या मिठाईच्या दुकानामध्ये. आणि आम्ही इथे दरवेळेस आलो ना की दरवेळेस काही ना काही वेगवेगळं दिसतं. तर आपले जसे प्रोटीन बार्स असतात ना, तसं इथे भेळेचा बार होता, तुम्ही बघू शकता, असे स्टिक्स होते याच्यामध्ये. एनिवेज आम्ही फक्त श्रीखंड आणि माहीमचा हलवा होता फ्रेश एकदम, तर तो घेतला. आणि बाकी भरपूर साऱ्या गोष्टी होत्या, पण आम्हाला आता नेक्स्ट थोडं 1-2 दिवसातच आम्हाला थोडं ट्रिपला जायचं असल्यामुळे आम्ही जास्ती काही खरेदी केली नाही. आणि त्यानंतर आम्ही इथे फुलं, आंब्याची पानं वगैरे या गोष्टी घेण्यासाठी थांबलो.
आणि मस्तपैकी तेही घेतलं आणि पुन्हा वरती आकाशात बघितलं तर इतके सुंदर कलर दिसत होते आणि खूप छान वाटत होतं. अगदी मस्त वाराही सुटलेला होता. असं सगळं आम्ही सामान घेतलं. त्यानंतर म्युझिक क्लासही संपलेला होता मुलींचा. तर मग आम्ही त्यांना घेण्यासाठी परत तिथेच आलो आणि मस्तपैकी त्यांना घेतलं आणि क्लास सुटल्यानंतर अगदी काय काय आम्हाला शिकवलं, काय काय नाही, कोणतं सॉन्ग शिकवलं, काय काय शिकवलं, सगळ्या गोष्टी अगदी भेटल्या लगेच आम्हाला सांगायच्या असतात. तर त्याच गप्पा इथे सुरू होत्या. एनिवेज आम्ही घरी आलो आणि हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आम्ही फुलंही छान आणलेली होती. तर आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा आणि अगदी मस्त वाटत होतं. सकाळी आम्ही लवकर उठलो, प्रसन्न वाटत होतं. अगदी मस्त अंघोळ केल्या, झाडू, फरशी सगळं घर छान क्लीन केलं. त्यानंतर बाहेरचा जो पॅसेज आहे तोही छान मी मस्त क्लीन करून घेतला, सगळं झाडून पुसून घेतलं. आपला जो उंबरा असतो तोही छान क्लीन केला आणि त्याला पूर्ण हळदीने त्याला मी लेप दिला. त्याच्यानंतर त्याची पूजाही केली. तर आजचा दिवस गुढीपाडव्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. तर हा आपला मराठी आणि हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. नवीन वर्ष आपण ह्या दिवशीपासूनच मानतो आणि त्यासोबतच अगदी 3.5 मुहूर्तांपैकी हा मुहूर्त मानला जातो. तर ह्या दिवशी काही शुभ कार्य किंवा काही सोने खरेदी वगैरे ह्या दिवशी केली जाते. तर असं मस्त दिवस होता आणि मस्त सकाळी मी लवकर उठून छान मस्त अगदी घरातलं वातावरण आपणच प्रसन्न बनवू शकतो. आपण लवकर उठलो, आपण लवकर सगळं क्लीन केलं, त्याच्यानंतर छान देवाची भजन लावले, गाणी लावले की ऑटोमॅटिक घरातलं वातावरण हे प्रसन्न होतं, पॉझिटिव्ह होतं आणि खरंच सण आहे असं फिलिंग येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरच लहान मुलांना त्या समजतात. तर छोटीच कामं असतात, जसे की फुलांच्या माळा बनवणं, त्याच्यानंतर रांगोळी काढणं किंवा देवाचं भजन म्हणणं, काही श्लोक म्हणणं. ह्या गोष्टी लहान मुलांना आपण जेव्हा करतो तेव्हा ते बघून त्यांनाही ती एक्साइटमेंट होते आणि तुम्ही बघू शकता की इथे भरपूर मदत केली त्या दोघींनी आणि त्यांना एक्साइटमेंट होती, त्यांना आवड निर्माण होते जेव्हा की आपण त्या गोष्टी करतो. तर त्याच्यानंतर गुढीसाठी सगळं सामान होतं ते मी काढलं होतं आणि तोवर मी पूजा करून घेतली. तोवर गुढीही उभारली आणि छान फुलांच्या माळाही झाल्या होत्या. मस्त मी इथे फुलं जी होती ती छान देवाला वाहिली आणि अगदी प्रसन्न असं वाटत होतं, मस्त खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरेही केली. तर छोटी कामं असतात लहान मुलांना आपण करायला दिली की त्यांनी ते केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका असतो की त्यांना खरंच खूप आनंद होतो की आपण काहीतरी हातभार लावला आणि काहीतरी छान असं केलेलं आहे. आणि त्यांनी केलेली माळ जेव्हा गुढीला घातली आम्ही तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला आणि त्या खूप खुश पण झालेल्या. तर त्यानंतर मस्त आम्ही आरती वगैरे केली आणि मस्त भरपूर फोटो वगैरे असं काढले. तर आम्ही आदल्या रात्रीच मेहंदी पण काढलेली, कारण की आता शाळांना सुट्ट्या आहे तर मेहंदी वगैरे स्कूलमध्ये चालत नाही, म्हणून म्हटलं सुट्ट्या आहेत तोवर आपण मस्त सण पण आहे तर मस्त मेहंदी काढूया. तर त्यांना मी मेहंदीही काढून दिलेली आणि इथेही छान आम्ही छोटीशी गुढी आणलेली तुळशी बागेतनं, त्याचीही छान पूजा केली. छान सगळ्यांनी आरती केली, मस्त नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी आता स्वयंपाक काय करणार आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करते.
मस्त आम्ही इथे फोटोज काढले छान छान आणि सोसायटीत बऱ्याच जणांची पण गुढी उभारलेली होती आणि काही जण उभारतही होते. तर हे सगळं झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य जो असतो किंवा गुढीला तर आज महत्त्व असतं कडुलिंबाचे पानं, धने आणि गूळ. तर याचा सगळ्यात पहिल्यांदा मी नैवेद्य दाखवला. तर तुम्ही बघू शकता सोसायटीत बऱ्याच ठिकाणी गुढी दिसत असेल, कारण की आता लवकर म्हणजे बऱ्याच लवकर होतं. आम्ही 9:30ला वगैरेच आम्ही गुढी उभारलेली आणि तोपर्यंत एवढ्यांनी काही उभारलेली नव्हती. तर जो नैवेद्य होता तो कडुलिंबाची पानं, हा छोटा एक गुळाचा तुकडा आणि त्याच्यानंतर धने असं मी एकत्र केलं आणि त्यानंतर मी त्याचा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला किचनमध्ये परत आली. तर नाश्त्यासाठी आम्ही छानपैकी जे काळे चणे असतात तर त्याची भेळ बनवलेली. आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज मी मस्त श्रीखंड पोळी, बटाट्याची भाजी आणि मस्त मटार चा राईस असं बनवणार आहे. तर मी गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीच बनवते, कारण की नुकतीच होळी झालेली असते आणि होळीच्या दिवशी कंपल्सरी पुरणपोळी असतेच. तर लगेच काही दिवसातच लगेच पुरणपोळी खाण्याची इच्छा होत नाही आणि खाल्लीही जात नाही. तर श्रीखंडपुरी हा गुढीपाडव्याच्या दिवशीचा आमचा कंपल्सरी बेत असतोच आणि मस्त गरमागरम पुऱ्या करते मी छान. आणि श्रीखंड बहुतेक वेळा मी घरीच बनवते, पण ह्यावेळेस आम्ही बाहेरनं आणलं. तर मस्त अगदी साधी सोपी अशी बटाट्याची मी भाजी बनवलेली आणि त्याच्यात काही 1-2 गोष्टी टाकल्या ना की ही बटाट्याची भाजी खरंच खूप टेस्टी लागते. तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर जो मटार राईस आहे त्याच्यासाठी जास्ती काहीच माझं साहित्य नसतं. कमी साहित्यात अगदी मस्त असा मटार राईस होतो. तर मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, हिंग, मोहरी, कढीपत्ता, त्याच्यानंतर त्याच्यात मी खडे मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर कांदा घातला. त्याच्यानंतर याच्यात मी बाकी जे फ्लॉवर किंवा कोणत्याही भाज्या असतील तर तुम्ही ॲड करू शकतात, पण आम्हाला असाच हा राईस आवडतो. फक्त आम्ही कांदा भरपूर घालते मी त्याच्यामध्ये आणि तो पण उभा कट केलेला असतो तर तो घालते आणि त्याच्यानंतर ते सगळं मस्त मिक्स करून घेते आणि त्याच्यात भरपूर मटार घालायचे आहेत आपल्याला. आणि मसाल्यांमध्ये आता ऑलरेडी आपण खडे मसाले घातलेले आहेत, तर फक्त बिर्याणी मसाला असतो ना तर तो मी याच्यामध्ये घालते आणि दॅट्स इट. बाकी काहीच घालायची गरज नसते याच्यात, पण तरी पण हा राईस खरंच खूप छान लागतो. याच्यात भरपूर मटारही घालायचे आणि त्यासोबतच याच्यात घालायचं लिंबू. तर जेव्हा मी हे सगळे मसाले वगैरे हे सगळे घालते तर तेव्हा मी शक्यतो गॅस बंद करते, म्हणजे की मसाले जळत नाही. तर इथे मी लिंबू घेतलेला आहे. तर लिंबाचा 1 चमचा रस मी भातात आणि 1 चमचा रस मी बटाट्याच्या भाजीत घातलेला आहे. बटाट्याच्या भाजीत मस्त आमचूर पावडरही मी घातलेली आहे, ज्याच्याने टेस्ट अगदी मस्त अशी येते. अगदी सिंपल बटाट्याची भाजी बनवते मी, पण त्याच्यात ह्या 2-3 गोष्टी घातल्यानंतर टेस्ट खरंच खूपच छान येते.
आता मी याच्यात तांदूळ घातलेले आहेत आणि तांदूळ घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यात गरम पाणीच घालायचं आहे. अगदी मस्त गरम गरम ह्याच्यात पाणी घातल्यानंतर भाताची टेस्ट खरंच खूप छान येते आणि टेक्स्चरही खूप छान येतं. तर याच्यात मी मस्त पाणी घातलं आणि मस्त सगळं मिक्स करून घेतलं आणि अर्थात चवीप्रमाणे मीठही मी दोघांमध्ये घातलं. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा इतकं तूप घातलेलं आहे भातामध्ये आणि मग त्याला मी 2 शिट्ट्या काढल्या. आता आपली भाजी आणि भात झालेला आहे. आता पुऱ्या छान कशा बनवायच्या किंवा माझ्या पद्धतीच्या मी कशा पुऱ्या बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी रवा घेतलेला आहे, त्याच्यात थोडं मीठ घातलं आणि त्याच्यात घातलेलं आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला ते मस्त भिजवून घ्यायचं आहे. जी आपली कणिक आपण भिजवतो तर ती आपण रेग्युलर पोळीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर भिजवायची. त्यानंतर ही कणिक भिजवल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनटं छान मुरू द्यायची आणि छान मळूनही घ्यायची. त्याच्याने पुऱ्या अगदी मस्त येतात. तर जी माझी कणिक आहे ती मळून झालेली आहे आणि इकडे भात पण रेडी झालेला आहे आणि त्यासोबत बटाट्याची भाजी ही तर तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त मटार आपला भात रेडी आहे. अगदी खूप टेस्टी लागतो. आपण याच्यात अगदी कमीत कमी मसाले घालतो तरीही याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी ही रेडी झालेली आहे आणि आता आपण पुऱ्या करायला घेऊया. तर इथे मी 10 मिनटं झाले कणिक भिजवून ठेवली होती. आता याचे मस्त मी छोटे छोटे लाट्या बनवून घेते आणि पुरी लाटताना ही थोडीशी जाडसर लाटायची. आपण जी पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर, त्याच्याने पुरी अगदी मस्त फुगते आणि अगदी छान होते. तुम्हाला जर का खमंग अशा पुऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात पीठ भिजवताना अर्धा चमचा साखर म्हणजेच पिठी साखरही घालू शकता. त्यामुळे पुऱ्या ज्या असतात त्या मस्त खमंग अशा होतात आणि त्याही खूप छान लागतात. त्यानंतर इथे मी थोडेसे पापड आणि कुरडईही तळून घेतली नैवेद्यासाठी आणि त्यानंतर आता मी इथे कुरडई पण तळून घेते आणि त्याच्यानंतर मी इथे आपल्या पुऱ्या मी स्टार्ट करणार आहे. अजून एक टीप अशी आहे की आपण जेव्हा पुरी तळतो त्याच्या आधी तेल मस्त तापवून घ्यायचं आणि पुरी घालताना गॅस कमी करायचा. एकदा पुरी घातल्यानंतर गॅस मीडियम टू हाय करायचा आणि त्यानंतर मस्त दोघं साईडने पुरी मस्त तळून घ्यायची. गॅस लहान असला किंवा कमी असला तर पुरी जास्ती फुगत पण नाही आणि कधीकधी ती जास्ती तेलही पिते. त्यामुळे गॅस हा मीडियम टू हायवरच ठेवायचा. तर इथे माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे, अगदी झटपट. आणि आता मी मस्त नैवेद्य दाखवणार आहे. तर नैवेद्यापुरता मी थोड्याशा पुऱ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर मी गरमागरम पुन्हा जेवताना बनवणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं, अगदी छान. आणि त्यानंतर रात्र झाली होती आणि आम्ही हा जो चार होता तो मस्तपैकी खाल्ला. ॲक्च्युली सकाळीही स्वीटच खाल्लं होतं, त्यामुळे आम्ही दुपारी काही खाल्ला नाही. रात्री मस्त हा चार आम्ही सगळ्यांनी खाल्ला आणि असा आमचा सुंदर असा गुढीपाडव्याचा दिवस अगदी मस्त गेला, अगदी हॅपी. हे काही फोटोज आम्ही काढले होते, तर थोडेसे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते. बाय द वे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मी असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.